च्या सभेत ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या डोळ्यात पाणी आलं। नुसतं ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या डोळ्यात पाणी नाही आलं भावांनो, त्यांच्या मुलांच्या, त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या बापाच्या देखील डोळ्यात पाणी आलं। अमीरों से नहीं, जरा गरीबों से पूछो कि ये दौलत क्या चीज होती है। जिसका भाई, जिसका बाप, जिसका पति, जिसका बेटा जिंदा है उससे नहीं, जिसका बेटा, जिसका बाप, जिसका पति, जिसका भाई मरा है ना, उससे जाके पूछो कि आदमी की कीमत क्या होती है। खरं तर ह्या डोळ्यातलं पाणी आणि ह्या डोळ्याची पाण्याची किंमत त्यांनाच कळते। ये आंसू भी कमबख्त परेशानी है, सुख और दुख दोनों की निशानी है। समझने वाले को अनमोल और न समझने वाले को पानी है। खरं तर ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या पतीचा 22 महिने अगोदर निर्गुण हत्या झाली। निर्गुण हत्या होऊन देखील ज्ञानेश्वरीताई मुंडे प्रत्येक चौकटीत, प्रत्येक उंबऱ्यावर जाऊन न्याय मागत होत्या, परंतु न्याय भेटला नाही। 22 महिने उलटून गेले। ज्ञानेश्वरीताई मुंडेने पाटलाला हाक दिली भावांनो। ज्या जरांगे पाटलांना लोकांनी जातीवादी समजलं होतं, ज्या जरांगे पाटलांना फक्त मराठ्यांचा नेता म्हणून घोषित केलं होतं, त्या समाजाच्या, त्या लोकांच्या नावावर टिचून जरांगे पाटील ज्ञानेश्वरीताई मुंडेने हाक दिली। क्षणाचाही विलंब न करता परळीत दाखल झाले। खरं तर ह्या परळीत दाखल झाल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीताई मुंडेंना काय मिळालंय या प्रश्नाचं उत्तर सर्वात महत्वाचं आहे भावांनो, की काय दिलं जरांगे पाटलांनी ज्ञानेश्वरीताई मुंडेंना। ज्या दिवशी जरांगे पाटील परळीत गेले, परळीत गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम माहिती का काय दिलं, सर्वात प्रथम त्या कुटुंबाला आधार आणि सर्वात पहिलं त्या कुटुंबाला बळ दिलं। आणि त्या बळाच्या जोरावर ज्ञानेश्वरीताई मुंडे व त्यांचं कुटुंब काल मुंबईला देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलं। ज्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी 9 महिने ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि त्यांचं कुटुंब झगडत होतं, जरांगे पाटलांनी अवघ्या 2 दिवसात त्या कुटुंबाची भेट घालून दिली। हे साक्षात ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी जाहीर केलंय। मग खरं तर हा मराठा आणि वंजारी वाद आहे का? मग ज्ञानेश्वरीताई मुंडे हे वंजारी नाहीत का? बाळा बांगर हे वंजारी नाहीत का? शिवराज बांगर हे वंजारी नाहीत का? अहो एवढंच नाही, जे 40 खून झाले असं सांगतात बीड जिल्ह्याचे खासदार, त्या 40 खुनापैकी बहुतांशी खून हे माझ्या वंजारी बांधवाचे आहेत। ज्या बांधवाचे खून झाले ते बांधव वंजारी नाहीत का? ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रश्न करायचा आहे। मग मराठा वंजारा वाद कुठे आहे? हा वाद अजिबात नाही, परंतु काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची खळगी भरण्यासाठी समाजाच्या नावावर राजकारण केलंय। खरं तर काही ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या डोळ्यातलं पाणी पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे। अहो 22 महिने झाले तरी पण ज्ञानेश्वरीताई मुंडेला न्याय मिळत नाही। कालच्या बैठकीमध्ये पाटलांनी सांगितलंय, येणाऱ्या 8 दिवसामध्ये मारेकरी गजाआड पाहिजेत। येणाऱ्या 8 दिवसात मारेकरी गजाआड पाहिजेत। जर मारेकरी गजाआड नाही झाले ना, तर बीड जिल्हा बंद राहणार आहे कायमस्वरूपी। कोणासाठी? अहो महादेव मुंडेंसाठी। ना जात ना पात। खरं तर विचार केला तर काल 1 ऑगस्टला जरांगे पाटलांचा वाढदिवस आहे। वाढदिवसा दिवशी कोण आपला वाढदिवस सोडून, आपलं सेलिब्रेशन सोडून, आपला आनंद व्यक्त करायचा सोडून दुसऱ्यांच्या किंवा समाजाच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे? पाटलाने सांगितलंय ज्ञानेश्वरीताई मुंडेला न्याय भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाही। आणि कालच्या वाढदिवसानिमित्त जरांगे पाटलाने हार नाही, तुरे नाही, काही स्वीकारलं नाही का? कारण की माझ्या एका बहिणीच्या डोळ्यात पाणी आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी मला बघवत नाही जोपर्यंत तिला न्याय भेटत नाही। खरंय भावांनो, जरांगे पाटलांनी कधीही जातीवाद केला नाही आणि करणार देखील नाही। आणि त्याचं उदाहरण म्हणजे काल ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी एक खूप छान उदाहरण दिलं, सांगितलं जरांगे पाटील हे संघर्ष योद्धा आहेतच, जरांगे पाटलाला दुसरं एक उपमा दिली, जरांगे पाटील समाज सुधारक। खरंच त्या मताशी आम्ही देखील सहमत आहोत। न जात ना पात ना धर्म, कोणताही व्यक्ती जरांगे पाटलाकडे आला ना, तर त्या व्यक्तीचा इलाज, त्या व्यक्तीचं काम जरांगे पाटलांकडून केलं जात आहे। न जात पाहिली जाते, ना पात पाहिली जातो, ना धर्म पाहिला जातो। भावांनो, जरांगे पाटील कालही 18 पगड जातीचे होते, आजही 18 पगड जातीचे आहेत आणि उद्या देखील 18 पगड जातीचे राहतील। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।